हॅलो, आजची आपली रेसिपी आहे कुळथाची पिठी, जी वाफाळत्या भातासोबत गरमागरम पिठी खूप छान लागते। त्यामध्ये आपल्याला भाजीची गरज भासत नाही। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपण अर्धी वाटी पिठी घेतलेली आहे। त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवायचे। नंतर दुसऱ्या पातेल्यात 1 चमचा तेल टाकून 2 ते 3 लसूण पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या आहेत। त्याच्यावरती एक छोटा कांदा बारीक चिरलेला टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं। त्याच्यावरती 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकून व्यवस्थित मिक्स करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून नंतर आपल्याला फोडणीमध्ये ओतायचंय आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचंय आणि त्याच्यावरती चवीनुसार मीठ टाकून छान उकळी काढून घ्यायची मंद आचेवरती। छान उकळी आली की आपल्याला त्याच्यामध्ये 3 ते 4 आमसुलं टाकायची आहेत आणि शेवटला खोबऱ्याचे कीस टाकून छान गरमागरम सर्व्ह करायचं आहे। खूप छान लागते, नक्कीच एकदा ट्राय करा।